नमस्कार. गीतेवरील निबंध या चिंतन मांडे आपण मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे बऱ्याच पुढे चाललोय, बरीच प्रगती करतोय आणि त्याच्यामध्ये आपलं अहमय अस्तित्व, अहंकाराधिष्ठित अस्तित्व आणि कर्तृत्व हे प्रकृती नियत आहे, प्रकृतीच्या प्रेरणेने चालत असतं, कार्य करत असतं, हे आपण मान्य करतो आणि आपण प्रकृतीचे दास आहोत हेही मान्य करतो. तरीही आपल्यातला खरा आत्मा आणि गुणांच्या पलीकडे असलेला आपल्याला प्रतीत न झाल्याने, आपल्याला तो न सापडल्यामुळे मुक्तीचा दरवाजा आपल्यापासून लांब राहतो. इथं आपण मागच्या भागात थांबलेलो होतो. त्याचं कारण काय? कारण एक असं आहे की प्रकृती आणि मी एवढंच आपलं स्वरूप नाही आहे. आपलं स्वरूप हे फक्त प्रकृती आणि मी एवढंच नाही आहे, याशिवाय आणखी काहीतरी आपल्यामध्ये प्रकृती आणि मी याच्या व्यतिरिक्त एक स्वतंत्र पुरुष आणि स्वतंत्र आत्मा आपल्यात असतो आणि तो ओळखणं आवश्यक आहे. तो ओळखला गेला तर मुक्तीचं द्वार आपल्यासाठी जवळ येईल. तो दरवाजा आपण त्या दरवाजापर्यंत पोहोचू, निदान तो दृष्टीपथात तर येईल, असं श्री अरविंदांना म्हणायचं आहे. एक स्वतंत्र आत्मा आहे, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्यामध्ये जो परमेश्वर वसती करून राहतो आहे तो आपल्यातच आहे. तरीही आपल्याला त्याचा ठाव ठिकाणा माहिती नाही, त्याचा पत्ता माहिती नाही, तो कुठल्या मार्गावर राहतो ते माहिती नाही, तिथपर्यंत कसं पोहोचायचं माहीत नाही ना, त्याचा आपल्याला प्लॉट नंबर ठाऊक ना फ्लॅट नंबर ठाऊक. तरी तो आपल्यातच आहे, राहतो आपल्यातच, पण तरी आपल्याला माहिती नाही. एवढंच आपलं शरीर, त्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असेल तिथपर्यंत प्रवास करायला आपल्याला युग लोटावी लागतात, खूप मोठी तपश्चर्या करावी लागते आणि मग कुठे जाऊन त्याचं घर सापडतं. आणि त्याचं घर सापडावं आणि ते घर सापडल्यानंतर आपण दरवाजा ठोठावावा आणि त्याने विचारावं की कोण आहे रे बाबा? आपण म्हणावं मी आहे, तुझ्या भेटीला आलोय. तर तो म्हणतो की मी नाही भेटू शकत, जा तू परत. पुन्हा आपण परत जावं काही वेळाने, काही आणखी थोडी तपस्या साधना करून पुन्हा दरवाजा ठोठावून विचारावं, ठोठावावा. त्याने आतून विचारावं कोण आहे? आपण म्हणावं मी आहे. त्याने पुन्हा बंद करावं. असं अनेकदा होतं. तेव्हा आपल्या लक्षात येतं की आतमध्ये तो आहे, आपल्याला आत का घेत नाहीये, आपल्यासाठी दरवाजा बंद का आहे. आपलं काही उत्तर तर चुकत नाही, आपण करतोय ती तपश्चर्या करतोय, बरोबर करतोय, जशी शास्त्रात सांगितली आहे, जसं लिहिल्या विधानं दिले आपल्याला सद्गुरूंनी सांगितले, किंवा आपण जे काही चिंतन म्हणून करून केलेलं आहे सगळं ते तर चुकत नाही आहे आपलं. प्रत्येक वेळेला आपण काहीतरी आणखीन ज्ञान प्राप्त करून जातोय, तरी पण तो भेटत का नाही आहे, आपलं उत्तर तर नाही चुकत आहे. म्हणून आपल्या अगदी सहज आपल्या मनात आलं की दरवाजा ठोठवल्यावर आपण उलटच उत्तर देऊया. म्हणून त्याने विचारलं दरवाजा ठोठवल्यावर कोण आहे? आपण म्हटलं तूच आहेस. तर तो म्हणतो ये आतमध्ये. कारण की जोपर्यंत आतला आणि बाहेरचा वेगळा आहे तोपर्यंत तो आपल्याला आत घेणारच नाही आहे. आणि हा आपलाच आत्मा आपल्यालाच स्वतःच्या घरामध्ये, आपल्याच घरामध्ये प्रवेश देत नाहीये, कारण की आपण त्याच्यापासून वेगळे आहोत हे आपण दाखवतोय. आपल्या घरातले नातेवाईक आपण जेव्हा घरात असतो तेव्हा बाहेर गेल्यानंतर दरवाजा ठोठवल्याच्या पद्धतीवरनं आपल्या लक्षात येतं की कोण आलेलं आहे आपल्या घरातलं सभासद. ते टकटक करण्यावरनं आपण ओळखतो, घाईघाईने बेल वाजवण्यावरनं आपण ओळखतो. अस्वस्थतेमुळे बाहेर अस्वस्थता आहे बाहेर उभ्या असलेल्या माणसाच्या मनामध्ये, हे आपल्याला घरात बसून जाणवतं. हे सगळं जाणवतं, पण आपल्यातला जो आत्मा आहे त्याला भेटायला आपल्याला जायचं आहे, ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्याचा दरवाजा उघडायला मात्र कष्ट पडतात. असं का होत आहे? हे काय आहे आपल्यामध्ये? हा कोण पुरुष बसलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. कसं ओळखायचं आहे? श्री अरविंदांच्या शब्दामध्ये आपण हा भाग बघूया.
261 पानावरचा दुसरा परिच्छेद आहे. जो स्वतंत्र पुरुष आमच्यामध्ये आहे त्याला ओळखायचं आहे आपल्याला. जो स्वतंत्र पुरुष आमच्यामध्ये आहे त्याची स्वतंत्रता कशात आहे? या प्रश्नाचे सांख्यांचे उत्तर वेगळे आहे आणि गीतेचे वेगळे आहे. जेव्हा आपण पुरुष आणि प्रकृती या संदर्भात विचार करतो आहे तेव्हा आपण हे लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे की श्री अरविंदांनी सांगितलंय गीतेमध्ये या आत्मा आणि प्रकृती आणि आत्मा याबद्दल विचार करत असताना दोन महत्वाची तत्व घेतलेली आहेत लक्षात. आधार घेतलाय त्या तत्वांचा. त्यातलं एक तत्व आहे सांख्य तत्व आणि दुसरं वेदांत. वेदांत उपनिषद त्या सगळ्यांचं सार असलेली गीता. त्याच्यामुळे त्या दोन्हीची उत्तरं जी आहेत ते कशी आहेत हे बघताना सांगतात की सांख्यांचं उत्तर वेगळं आहे आणि गीतेचं वेगळं आहे. कारण पुरुष आणि प्रकृती यांचे नाते संख्याशास्त्र जे मानते त्याहून गीताशास्त्र वेगळे मानते. सांख्यांचा पुरुष सारभूत अस्तित्वात स्वतंत्र आहे. तो अकर्ता आहे म्हणून स्वतंत्र आहे. आपल्या अकर्त्या स्वरूपावर प्रकृतीच्या कर्माची छाया तो पडू देतो. ही छाया टाकण्यास प्रकृतीला तो अनुमती देतो. तेव्हा तो वरकरणी दृश्य व्यवस्थेत प्राकृतिक गुणांच्या कर्मांनी बांधला जातो. या बंधनातून त्याला आपली सुटका करून घ्यावयाची तर त्याला प्रकृतीला जोडलेले नाते त्याला तोडावे लागते. प्रकृतीशी त्याने जे नातं जोडलंय ते त्याला तोडावं लागतं. अर्थात त्याच्या अनुमतीने चाललेले प्रकृतीचे कर्म त्याला सर्वस्वी थांबवावे लागते. पुरुषाने अनुमती काढून घेतली की प्रकृतीचे कर्म आपोआप थांबते. सांख्यांनुसार पुरुष हा स्वभावतः केवळ प्रकृतीच्या व्यवहाराचा साक्षी आणि अनुमतीनं त्याला उचलून धरणारा असतो. प्रकृतीचा खेळ त्याच्या सुखासाठी त्याच्या अनुमतीने त्याच्या आभासिक कर्तृत्वाने चाललेला असतो. त्याने आभासिक कर्तृत्व टाकून दिलं की प्रकृतीचा व्यवहार आपोआप थांबतो. आभासिक कर्तृत्व पुरुषाने टाकून द्यावे. मी अकर्ता आहे हे पुरुषाने ओळखावे. हे सांख्यांचं तत्वज्ञान आहे. असंच गीता ही शिकवते. असे गीता शिकवते. पण गीतेच्या शिकवणुकीनुसार मी अकर्ता आहे, प्रकृती सर्व कर्म करते हे ओळखून गीतेचा पुरुष आभासिक कर्तृत्वातून मोकळा झाला तरी प्रकृतीची कर्मे थांबत नाही. इथे गीतेचा भेद झालाय सांख्यांपासून. उलट गीतेनुसार तेजकर्मी महान निस्वार्थी निष्काम दिव्य कर्म होऊ लागते. याचे कारण वर सांगितल्याप्रमाणे सांख्यानुसार प्रकृती पुरुषाचे जे नाते आहेत त्याहून गीतेतील प्रकृती पुरुषाचे नाते भिन्न आहे. सांख्यानुसार प्रकृती आणि पुरुष या दोन भिन्न स्वतंत्र वस्तू आहे. गीतेनुसार एकाच स्वयंभू श्रेष्ठ पुरुषाची दोन अंगे, दोन सामर्थ्ये असे प्रकृती आणि पुरुष यांचे नाते आहे. इथे थोडंसं आपण स्पष्ट करूया. म्हणजे तसं सगळ्यांच्या मनामध्ये स्पष्ट असेलच तरीही एकदा पुन्हा त्याची उजळणी करूया म्हणा किंवा त्याचा विचार करूया. ते असं की ते पुरुष ही संकल्पना आधी स्पष्ट करूया. प्रकृती आणि पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष असा लिंगभेद नाही हे आपल्याला माहितीच आहे. स्त्री पुरुष म्हणजे पुरुष ही व्यक्ती नाही आहे. कुठल्या तरी एका व्यक्तीकडे बोट दाखवून हा क्षर पुरुष, हा अक्षर पुरुष, हा पुरुषोत्तम असं नाही. ही जी पुरुषत्रयाची कल्पना आहे गीतेतली ही कुठल्या तरी व्यक्तीकडे बोट दाखवून नाही आहे. मग काय आहे तर पुरुष म्हणजे आत्मा, आपलं मन, आपला स्वभाव, थोडक्यात अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं तरी चालेल. याला पुरुष म्हटले. आपल्या आत्म्याला पुरुष म्हटलंय जो दिसत नाहीये, दाखवता येत नाहीये किंवा ज्याच्या असण्याचं आणि नसण्याचं कुठलाही असण्या नसण्याचा कुठलाही पुरावा आपल्याजवळ नाहीये. काहीही मूर्त ठोस असं काहीही नाहीये. प्रकृती जी आहे ती आपली गुणात्मक योजना आहे. पुरुष म्हणजे आपला आत्मा आहे आणि प्रकृती म्हणजे आपली गुणात्मक योजना. म्हणजे काय हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं की प्रत्येकाची त्याची प्रकृती असते. म्हणजे प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ते 3 गुण प्रत्येकामध्ये असतात. ती गुणात्मक योजना त्या गुणांच्या प्रमाणावरून करते. तो स्वभाव होतो.
आपण पाहिलं होतं की जड वस्तूंमध्ये तामसिक गुण असतो, वनस्पती प्राणी यांच्यामध्ये राजसिक गुण थोडासा वर आलेला असतो आणि तामसिक गुण कमी झालेला असतो. परंतु मानवामध्ये अपेक्षित असं आहे की संपूर्णतया सात्विक गुण प्रधान असायला हवा आहे आणि बाकीचे रजतम हे आवश्यकतेपुरते, आवश्यकतेनुसार, गरजेप्रमाणे समोर यायला पाहिजे, व्यक्त व्हायला हवे. परंतु तसं होत नाही. अनेक गोष्टींमुळे, अनेक परिणामांमुळे, परिस्थितीमुळे, मानवाच्या जीवनशैलीमुळे तो कुठे राहतो, काय खातो, कोणाबरोबर राहतो, त्याचं पूर्वसंचित काय आहे, या सगळ्या गुणांमुळे त्याचं हे गुणांचं जे संतुलन आहे, ही जी योजना आहे बिघडलेली असते. कोणाचे सात्विक गुण प्रमुख असतात, कोणाचे तामसिक गुण प्रमुख असतात, तर कोणाचे राजसिक गुण प्रमुख असतात. आणि मग त्या त्या गुणांच्या प्राधान्यानुसार त्यांची विभागणी असते. म्हणजे जी गुणकर्मानुसार विभागणी हे असं म्हटलेलं आहे. तर गुणकर्मानुसार म्हणजे त्याच्यात जे गुण आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक, त्या गुणांमुळे तो जी कर्म करतो आहे त्याच्यानुसार त्याची वर्ग विभागणी केलेली आहे, त्याच्यानुसार त्याची कामं त्याला दिलेली आहेत. कारण की कोणत्या गुणाचे लोक कोणते कार्य जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात हे आपल्याला समजतं. सत्वगुणी मनुष्य अध्यापनाचं कार्य करू शकेल, आणखीन गृहस्थाश्रम चांगला चालवू शकेल, आचार्य होऊ शकेल आणि अनेक गोष्टी आहेत, ऋषी मुनी वगैरे हे सगळं. परंतु जर योद्धा म्हणून उभं राहायचं असेल, जर त्याला राज्यरक्षणाचं कार्य करायचं असेल, काही प्रगती करायची असेल, तर त्याच्यामध्ये राजसिक गुणांचा प्रादुर्भाव जास्त असणं आवश्यक असतं. हे जे सगळं आहे याला प्रकृतीचे गुण म्हटलं, याला प्रकृती म्हटलेलं आहे. आणि या प्रकृतीचं कार्य ज्याच्या साह्याने होतं तो पुरुष म्हणजे आत्मा. हे सगळंच असं धूसर आहे, अस्पष्ट आहे. आपल्यासमोर गुणांची आकृती येऊ शकत नाही, आपल्यासमोर आत्म्याची आकृती येऊ शकत नाही. आपण किती प्रयत्न केला आपल्या डोळ्यासमोर कल्पनेने उभं करायचं, तरी या गोष्टी कल्पनेने आपल्या समोर उभ्या राहू शकत नाही. आपल्याला मनोमनच त्या जाणून घ्यायला पाहिजे, अंतःकरणात आत कुठेतरी त्या व्यक्त झाल्या पाहिजे. कारण की त्यांना रंग, रूप, आकार काहीच नाही आहे. मग त्यांना कसं जाणून घेणार आहे? तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपला जो स्वभाव ज्याच्यामुळे ठरलेला आहे, जो निश्चित झालेला आहे, त्याला आपण गुण म्हणतो, त्याला आपण पुरुष म्हणतो आहे. आता गीतेतली पुरुषत्रयाची कल्पना बघायची आहे. पूर्वी या कल्पनेचा उल्लेख येऊन गेलाय कुठल्या तरी मागच्या निबंधांमध्ये, खूप सुरुवातीला. सविस्तर बघूया आपण ही कल्पना. गीता हे 3 पुरुष मानते. सांख्यांप्रमाणे असंख्य पुरुष आहेत, पण गीतेने 3च पुरुष मानलेले आहेत. हे 3 पुरुष आहेत, त्यांची नावं आपल्या कानावर पडलेली आहेत. यापूर्वी आपण आता बोललेलो आहोत. क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम. हे 3 कोटी आहेत, कॅटेगरीज आहेत, विभाग आहेत. हे प्रांत आहेत वेगळे वेगळे. ज्या प्रांतामध्ये आपला आत्मा असेल तो प्रांत आहे. क्षरपुरुष कोणाला म्हणायचं? तर प्रकृतीच्या व्यवहारांचा जो कर्ता आहे, तिचं बदल आणि रूपांतरण यांचं अंतर्यामित्व करणार आहे. इथे एक छान शब्द त्यांनी वापरला, अंतर्यामित्व करणार आहे. काय म्हणायचं आहे इथे श्री अरविंदांना? अंतर्यामित्व करणारा म्हणजे काय? अंतर्याम म्हणजे आत्मा किंवा जीव. अंतर्याम या शब्दाचा अर्थ आत्मा किंवा जीव किंवा मन, फारच फारत. अंतर्यामी म्हणजे जीवलग. अंतर्यामी म्हणजे जीवलग, अंतर्ज्ञानी नव्हे. अंतर्यामी म्हणजे जीवलग, जवळचा. म्हणजे प्रकृतीचे सगळे बदल जवळचा करणारा जो आहे, तो करण्याचं जे गुण आहेत, तो गुण म्हणजे अंतर्यामित्व. प्रकृतीचे बदल स्वीकारणारा, आत्मसात करणारा असा जो गुण आहे, त्या गुणाला अंतर्यामित्व म्हणायचं. आणि ही प्रकृती जी आहे ती सतत बदल करत असते. क्षरपुरुषाला ते स्वतःचे बदल वाटतात, त्याच्यात अंतर्यामित्व आहे.
त्या स्वीकारलेल्या बदलांप्रमाणे तो बदलत जातो. ते बदलतो की इतके जवळचे करून टाकतो, म्हणजे इतके स्वतःचे करतो की त्याला असं वाटतं की हे माझंच आहे सगळं. हा बदल माझ्यातच झालेला आहे, प्रकृतीत झालेला, स्वभावात झालेला बदल तो त्याच्यात झालेला आहे असं वाटतं, कारण की तो स्वतः त्या बदलाचा हत्यार आहे, शस्त्र आहे. आपल्या ज्याच्या साह्याने प्रकृती हे बदल व्यक्त करत असते तो क्षरपुरुष आहे, तो आत्मा आहे. पण मग त्याला वाटायला लागतं क्षरपुरुषाला की हे मीच करतोय, हे सगळे बदलच आहे. प्रत्यक्षात प्रकृती ही पुरुषाची आणि आत्म्याची कार्यशक्ती असते, शक्ती आहे, मागे असलेली कार्यशक्ती आहे प्रकृती. म्हणजे हे गुण हे कार्यशक्ती आहे. तो रजोगुण तुमच्या हात असेल तर तुम्ही कार्य करू शकता, सतत काम करू शकता. आणि म्हणजे हा जो सतत काम करण्याचा जो तुमच्यामध्ये गुण आहे, तर ते सतत काम कोण करतो? तो गुण नाही करत, मनुष्य करतो, त्याचा आत्मा करतो. तर तो करतो, त्याला असं वाटतं की हे माझंच काम आहे. काम त्याचं नाही आहे वास्तविक, ते प्रकृतीचं आहे, पण त्याच्या माध्यमातून केलं जातं, त्याच्या साह्याने केलं जातं, म्हणून त्याला ते काम, त्याचं काम असं म्हटलं जातं. म्हणून असं म्हटलं जातं की पुरुष निष्क्रिय असतो आणि प्रकृती त्याची शक्ती असते. याचा अर्थ सरळ सरळ अगदी की पुरुष माणसंही काही करू शकत नाही आणि त्यांची अर्धांगिनी, त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर यायला लागली, त्यांची कामं व्हायला लागतात, अशा तऱ्हेचा सरळ सरळ जो अर्थ काढला जातो. किंवा शक्ती असल्याशिवाय होत नाही. म्हणजे शिव आणि शक्तीचं उदाहरण देताना प्रत्येक वेळेला हे सांगतात की शिव हे तत्व आहे आणि शक्ती ही शक्ती आहे. जोपर्यंत ती शक्ती त्या तत्वात येत नाही तोवर तो कार्य करू शकत नाही. तर याचा अर्थ मनुष्य म्हणजे निष्क्रिय आहे असा नाही. तो जो आत्मा आहे तो स्वतःहून काही कार्य करू शकत नाही, कुठली तरी शक्ती असते ती त्याला कार्य करायला लावते. मागच्या वेळेला आपण उदाहरण घेतलं होतं की एक दगड आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, पण ती शक्ती आहे ती तो स्वतःच्या इच्छेने जास्त हलवू शकत नाही, कोणीतरी आणून त्याला ढकलायला लागतं. त्याला ती शक्ती लावावी लागते. त्याच्यात जरी शक्ती असली तरी बाहेरून जो फोर्स, जो शक्ती, ती ताकद आहे ती पुन्हा लावावी लागते, तेव्हा त्या दगडातली शक्ती उपयोगाची ठरते. एखादा दगड उचलून फेकून मारायचा असला तर कधीही तो दगड स्वतःहून उठून समोरच्याच्या कपाळात जाऊन पडणार नाहीये, तो कोणाला तरी हाताने उचलून तो फेकून मारावा लागणार आहे, जर शत्रूवर तो फेकायचा असेल तर. ह्याला प्रकृती म्हणायचं आणि करणारी जी आहे ती शक्ती म्हणायचं. गोंधळ आहे, पण तरीही त्याच्यात ते शब्द लक्षात ठेवून त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करायला पाहिजे. हा एकच पुरुष एकाच वेळेस एक आणि अनेक असतो. चैतन्य आणि शक्ती, आपल्यातलं चैतन्य, आपल्यातला आत्मा हा क्षरपुरुष आणि त्याच वेळेला तो अक्षर पुरुष सुद्धा असू शकतो, एकाच वेळी अनेक असू शकतो. आता क्षरपुरुषाचा विचार करून झाल्यावर अनेक म्हणजे दोन उरले, एक अक्षर पुरुष आणि दुसरा पुरुषोत्तम. यापैकी जो अक्षर पुरुष आहे, हा अक्षर पुरुष ही क्षर पुरुषाच्या थोडी वरची अवस्था आहे. हा प्रकृतीशी बांधला गेलेला जो पुरुष आहे त्याचीच दुसरी अवस्था आहे. म्हणजे काय की प्रकृती हे जे आपल्याकडनं कार्य करून घेते आहे, ही जाणीव ज्याला झालेली आहे तो अक्षर पुरुष. कार्य मी करतो आहे, दिसताना मी केलेलं हे कार्य दिसतं आहे, पण प्रत्यक्षामध्ये ते माझ्या प्रकृतीने, माझ्या स्वभावाने माझ्याकडून करून घेतलेलं आहे. हे जो जाणतो तो अक्षर पुरुष, व्यक्ती नव्हे. पुन्हा तेच येतं की हा जो आपल्यातला आत्मा हे जाणतो, ही सगळी जाणीव ही आत्म्याच्या पातळीवर चालली आहे, धूसर आहे, ॲबस्ट्रॅक्ट आहे, अशी याची संकल्पना आहे, त्या अमूर्त अशी कल्पना आहे, अमूर्ततेतून उभं झालेलं सगळं आहे. या अवस्थेच्या पलीकडची अवस्था म्हणजे प्रकृतीने बांधल्या गेलेल्या पुरुषाच्या अवस्थेची पलीकडची अवस्था म्हणजे अक्षर पुरुष. सगळ्या संकल्पना अमूर्त असल्यामुळे आपल्याला समजायला, या कल्पना आपल्याला समजाव्या म्हणून शब्दबद्ध केलाय. क्षरपुरुष, अक्षर पुरुष या संकल्पना गीतेमध्ये आहे.
त्या आपल्या अमूर्त संकल्पना समजावा म्हणून त्याला हे नाव दिलेलं आहे. याला हेच का नाव दिलं किंवा याला हेच का म्हटलंय याला उत्तर नाही आहे. ज्या वेळेला ज्या लोकांनी हे सगळ्याचा विचार करून हे मांडलेलं आहे त्यावेळेला या कल्पना आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला त्याचं वेगळेपण, त्याचा विवेक करण्यासाठी, आपल्या लक्षात राहण्यासाठी जशी आपण वस्तूंना नावं दिलेली असतात, याला टेबल म्हणायचं, त्याला खुर्ची म्हणायचं, त्याला गहू म्हणायचं, त्याला तांदूळ म्हणायचं, ही जी आपण दिलेली नावं आहेत वेगळ्या वेगळ्या वस्तूंना, तशी या अमूर्त संकल्पनांना दिली गेलेली आध्यात्मिक नावं आहेत. ते शब्द आहेत आपल्याला समजावे म्हणून. क्षर पुरुष जो असतो तो साकारता त्याच्यामध्ये साकार होण्याची शक्ती नसते, त्याच्यामध्ये सगुण होण्याची शक्ती नसते, फक्त शुद्ध अनिवार्य अस्तित्व असतं. तो निर्गुण निराकार आहे. आत्ताच आपण म्हटलं की एकाच वेळी एकाच व्यक्तीमध्ये दोन पुरुष असू शकतात, क्षर आणि अक्षर. त्यापैकी क्षर हा साकार आहे, सगुण आहे, म्हणजे तो कार्य करताना दिसतो आहे. अक्षर हा निर्गुण निराकार आहे, म्हणजे त्याच्या मागे आहे, मनात आहे. जे उदाहरण द्यायचं झालं तर एखादं कार्य करत असताना ते कार्य करणारा दिसत असतो, पण ते कार्य त्याच्याकडून करवून घेणारा दिसत नसतो. तो अव्यक्त असतो. तशासारखा हा अक्षर पुरुष हा अव्यक्त आहे, पण हा दिसतही नाही आणि तो काही करवूनही घेत नाही, निर्व्यक्तिक आहे. तो शांत आहे, उदासीन आहे, जे काही चाललंय त्याच्याकडे तो बघतो आहे, असा अक्षर पुरुष आहे. या दोन अवस्था वेगळ्या वेगळ्या असल्या तरी त्या एकाच वेळी असू शकत नाही. त्या ज्या दोन अवस्था आहेत त्या वेगळ्या वेगळ्या, शांत प्रकृतीचा गतिशून्य होऊन विश्रांती घेणारा, सगळा विलय झालेला, असे हे दोन पुरुष असतात. कशा पद्धतीने ह्या एका व्यक्तीमध्ये असतात तर तो कार्य करत असतो, एकाच वेळेला तो कार्य करत असतो आणि एकाच वेळेला तो त्या कार्याच्या बाबतीत उदासीन असतो. तो कार्य करतो आहे, ते चाललेलं आहे, तो डोळ्यापुढे बघतो आहे ते कार्य होणारं, पण त्याच्याप्रती अत्यंत उदासीन आहे, निर्लेप आहे, अलिप्त आहे, त्याच्यापासून दूर आहे. क्षणभराकरता आपण कल्पना करूया याची की आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असलो, काहीतरी सांगत असतो आणि ती व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलतो, ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती व्यक्ती आपल्याच विचारामध्ये आहे, कुठेतरी वेळ झालेली आहे, आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे. त्यावेळेला आपण म्हणतो कुठे हरवलं, मी काय बोलते, मी काय म्हणते, याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? तर हे जे हरवणं आहे हे उदासीन असतं. हे व्यावहारिक पातळीवरचं झालं. आत्म्याचं हरवणं जे आहे ते अक्षर पुरुषाचं असणं आहे आणि सक्रिय असणं हे लक्षपूर्वक असण्याचं, इंद्रियांकडनं कर्म करवून घेणारी जी शक्ती आहे तो अक्षर पुरुष आहे. आपल्या शरीरात असलेले हे जे पुरुषांची कल्पना आहे, संकल्पना, यातला आपल्या इंद्रियांकडून कार्य करवून घेणारी जी कोणती शक्ती आहे तो अक्षर पुरुष आहे. आपल्या इंद्रियांकडून कार्य करवून घेत असताना सुद्धा हे कार्य माझं नाही, ईश्वराचं आहे, परमेश्वराचं आहे, म्हणून मी करतो आहे, ही भावना असते, तेव्हा ती क्षरपुरुषाची भावना असते. पुन्हा आपण युद्धाचं उदाहरण घेऊ शकतो की युद्धामध्ये सैनिक लढत असतात, युद्ध करत असतात, दुसऱ्यावर शस्त्र उजारत असतात, त्याला मारत असतात. अगदी महाभारताचं उदाहरण घ्यायचं तर सगळ्या सोयऱ्यांवर सुद्धा शस्त्र उचललेलं आहे आणि त्यांना मारलंय. त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे ना, गीता त्याच्यासाठी हा प्रपंच, की तू तुझ्या जवळच्या माणसांना मारतो आहेस, हे तू तुझ्यातला क्षर पुरुष तुझ्याकडनं ते करवून घेतोय की धनुष्य उचललेला आहे, त्याला बाण लावलेला आहे आणि तो बाण सोडलेला आहे. परंतु तो त्याचा जो मृत्यू आहे तो मृत्यू तुझ्या हातून होणारच नाहीये, कारण की तो पक्व झालेला आहे आणि त्याचा हा मृत्यू ठरलेला आहे. तू निमित्त आहेस, कुठेतरी निमित्त व्हावंच लागतं आणि हे निमित्त तू होतो आहेस.
युद्धातला जो सैनिक दुसऱ्या सैनिकाला मारत असतो, आपण मी खूपदा हे उदाहरण सांगितलेलं आहे, तरी पुन्हा मला सांगावं आवरत नाही, कारण ते बसतं तिथं चपखल असं की युद्धातला एक सैनिक जेव्हा दुसऱ्या सैनिकाला मारत असतो, त्याचं व्यक्तिशः त्याच्याशी काहीही वैर नसतं, तरी तो मारतो. कारण हे त्याचं काम नाही आहे ना, हे त्याचं वैयक्तिक त्याच्यात काही वैर नाही आहे. देशाचं काम आहे, देशाचं रक्षण करायचं आहे, देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. मग हे जे रक्षण करायचं आहे, हे रक्षण करण्यासाठी त्याला मारणं भाग आहे, म्हणून तो करतोय. म्हणून त्याचा पाप त्याला लागत नाही. हे जे आपण म्हणतो की पाप पुण्य त्याचं त्याला लागत नाही पाप, युद्धामध्ये त्याला मारण्यासाठी त्याला कोणीही मनुष्यवधासाठी त्याला मारलंय म्हणून त्याला दोष देत नाही, उलट त्याची प्रशंसा केली जाते, मोठी मोठी पदकं दिली जातात, त्याच्या शौर्याची गाथा गायली जाते. खरं तर तो चूक करतोय ना, मारतोय, पण तरी का होतं याचं कारण असं की तो त्याचं काम नाही करत आहे ना, त्या देशाचं काम करतोय. इथे हा अक्षर पुरुष असतो. नेमकं काय आहे अक्षर आणि क्षर पुरुषाच्या संदर्भामध्ये? शर्विन म्हणतात, क्षरपुरुष म्हणजे सांख्यांचा सगुण व्यक्तिगत पुरुष होय. प्रकृतीच्या गुणांची विविध कार्ये या सगुण सांख्य पुरुषात प्रतिबिंबित होत असतात. अक्षर पुरुष म्हणजे सांख्यांचा निर्गुण अव्यक्तिभूत पुरुष होय. प्रकृतीचे गुण साम्यावस्थेत गेले म्हणजे सांख्य पुरुष स्वतःला निर्गुण निर्व्यक्तिक पुरुष म्हणून ओळखतो. प्रकृतीच्या कर्मांशी संबंध ठेवणारा क्षर पुरुष कर्ता आहे असे दिसते आणि गुणांच्या व्यापारातून अलग झालेला अक्षर पुरुष अकर्ता दिसतो, केवळ साक्षी दिसतो. मनुष्याचा आत्मा क्षरपुरुषाची अवस्था धारण करतो तेव्हा व्यक्तित्वाच्या व्यवहाराशी तो एकरूप होतो आणि प्राकृतिक अहंभावनेच्या प्रभावामुळे त्याचे आत्मज्ञान घडून होते आणि तो स्वतःला प्राकृतिक मी समजून कर्माचा कर्ता समजू लागतो. हाच मानवात्मा जेव्हा अक्षर पुरुषाची अवस्था धारण करतो तेव्हा निर्व्यक्तित्वाशी एकरूप होऊन प्रकृती कर्म करणारी आहे आणि तो स्वतः अकर्ता साक्षी आहे असे मानतो, असे समजतो. मानवी मनाला कर्तेपण आणि अकर्तेपण एकाच वेळी धारण करता येत नाही. एकदा एक अवस्था एकदा दुसरी अवस्था याप्रमाणे आळीपाळीने या दोन अवस्था त्याला धारण करता येतात. त्याला प्रकृतीच्या सक्तीमुळे कर्तेपण धारण करून गुणांचे व्यक्तित्वाचे क्षेत्रात फेरबदल करता येते किंवा अविकार्य अव्यक्तित्वाची अवस्था धारण करून प्रकृतीच्या धडपडीपासून अलग राहता येते, अकर्तेपणा गाजवता येतो. प्रकृती करून घेते. आपण जे आत्ता बोललो, इंद्रियांच्या करवी जेव्हा सगळी कार्य करून घेतली जातात त्यावेळेला तो ती कार्य करत असतो आणि ती करत असताना त्याचा अहंकार त्याला स्वतःला ते कार्य करणारा समज असतो, करता समजत असतो. आणि जेव्हा त्या कार्यातून तो निवृत्त होतो, मुक्त होतो, तेव्हा त्याच्यात आपोआप अकर्तेपण येतो. एकाच वेळी तो करता आणि अकर्ता असू शकत नाही. मग तिसरी अवस्था कोणती आहे? तिसरी अवस्था पुरुषोत्तमाची, आत्म्याची स्थितिशील आणि कार्य. आत्म्याची स्थितिशीलता आणि आत्म्याचं स्थितिशील ही जी अवस्था असते ही अक्षर अवस्था. कृतिशीलता, विकासार्यता क्षर अवस्था. अशा आत्म्याला पुरुषाला एकाच वेळी असतात ही वस्तुस्थिती आहे. या थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं की क्षर आणि अक्षर व्यवस्था, कर्तेपण आणि अकर्तेपण एकाच वेळा असू शकत नाही. पण जर तो पुरुषोत्तमाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेला असेल तर स्थितिशील आणि गतिशील या दोन्ही अवस्था तो एकाच वेळी समजू शकतो. स्थितिशील पण आहे आणि गतिशील पण आहे, वैयक्तिक पण आहे आणि निर्वैयक्तिक पण आहे. स्थितिशील गतिशील अवस्था आपण कशी समजायची? आपण एका जागी बसलोय, रेल्वेने प्रवास करतोय किंवा विमानाने प्रवास करतोय, त्यावेळेला आपण स्थितिशील आहोत, एकाच ठिकाणी बसलेलो आहोत, आपण चालत नाहीये, आपण उडत नाहीये, पण तरी सुद्धा ज्या वाहनात बसलेलो आहोत ते वाहन गतिशील असल्यामुळे आपोआप आपण लांब जातोय, प्रवास करतोय, दूर जातोय, विश्रांती होते आणि प्रगती पण होते. एकाच वेळची अवस्था आहे. स्थितिशील आहोत, गतिशील आहोत.
जेव्हा आपण ध्यान लावून बसलेलो असतो एका ठिकाणी, त्यावेळेला आपण स्थितिशील पण असतो आणि गतिशील पण असतो, कारण आपण शरीराने अविचल असतो. शरीराची ती अवस्था आणतो, आपण बधीर अवस्था आणतो. आपण आपलं शरीर शिथिल करतो, शैथिल्य. आणि हे शैथिल्य इतकं शैथिल्य आणलेलं असतं की आपल्यामध्ये हातपाय हलवण्याची क्षमता नसते. हे जे शैथिल्य आपलं येतं डोक्यापासून पायापर्यंत शरीराचं, हे शैथिल्य असतं, ते आपल्याला तिथे जखडून ठेवतं, त्या ठिकाणी, त्या जागेशी, त्या जमिनीशी, त्या आपण बसलोय त्या खुर्चीशी जखडून ठेवतो. आणि ते जे शैथिल्य आहे, त्या शैथिल्य अवस्थेमध्ये जर आपलं मन अत्यंत गतीने विचार करत असेल तर आपण त्यावेळेला गतिशील पण असतो. स्थितिशील आणि गतिशील या दोन्ही अवस्था आपण एकाच वेळा अशा वेळा करू शकतो. त्या ध्यानातून बाहेर आल्यानंतर, भानावर आल्यानंतर आपल्याला हातापायांची हालचाल मुद्दामून करावी लागते, आपोआप होत नाही. आपण पटकन उठू शकत नाही, उठूही नाहीये, कारण की सगळे आपले जे रक्तप्रवाह आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत या वेगळ्या वेगळ्या दिशेने एकत्र येऊन आपल्याला त्यांनी तिथे स्थितिशील केलेलं असतं. आपल्या शरीराने ती आज्ञा आपली पाळलेली असते. ही जेव्हा अवस्था, ही आपली अवस्था, शारीरिक अवस्था, बाह्य अवस्था, ही जेव्हा अवस्था आत्म्याची होते, एकाच वेळा तो स्थितिशील आहे आणि गतिशील आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आहे पण तरी तो स्वतःची प्रगती करतोय, उन्नती करतोय, त्यावेळेला तो स्थितिशील आणि गतिशील एकाच वेळी असलेला आत्मा हा परमात्म्याशी एकरूप होतो, विलीन होतो. तो जो त्या विलीन झाल्यामुळे जो झालेला आहे तो पुरुषोत्तम आहे. आणखी पुढल्या इयत्तेत गेलेला आहे. पण या पुढल्या इयत्तेत जाण्यासाठी एका कक्षेतून, एका वर्गातून, म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायची गरज नाही आहे. शाळेमधनं कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. हा सगळा दूरस्थ अभ्यासक्रम आहे, एका जागी बसून करायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी उठून कुठे जायची आणि काही करायची गरज नाही आहे. एकाच वेळी जी असते त्याला पुरुषोत्तम अवस्था असते. एकाच वेळी असण्याची ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीतल्या श्रेष्ठ पुरुषाला गीतेमध्ये पुरुषोत्तम कल्पलेले आहे. हा अक्षर अक्षराने बांधला जात नाही. कसं होत आहे हे आपण कशा पद्धतीने त्या आत्म्याचे, क्षर आणि अक्षरात्म्याचे निर्बंधातून तो बाहेर पडलेला असतो आणि तो पुरुषोत्तम होतो. हा प्रवास नेमका काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आज इथंच थांबूया. धन्यवाद.